चला तर आज आपण बनवूया छोले। त्यासाठी एक वाटी चणे रात्रभर भिजत ठेवले होते। ते स्वच्छ धुवून कुकरमध्ये घालून घेऊ। त्यामध्ये 1.5 ग्लास पाणी घालून 2 तेजपत्ता, 3 काळे मिरे, 2 लवंग, अर्धा तुकडा दालचिनी घालून कुकरला झाकण लावून मध्यम गॅसवर 3 शिट्ट्या काढून घेऊ। शिट्ट्या होईपर्यंत वाटण तयार करू। 2 मोठ्या आकाराचे कांदे उभे कापून घेतले आहे, त्याची बारीक पेस्ट करून घेऊ। कांद्याची पेस्ट करून झाली आहे। 2 मध्यम आकाराचे टोमॅटो उभे कापून घेतले, टोमॅटोची बारीक पेस्ट करू। टोमॅटोची पेस्ट झाली आहे। आता कुकरचे झाकण खोलून बघू, चणे शिजले का? चणे मस्त शिजलेले आहे। कढईमध्ये 2 चमचा तेल, 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे, आलं लसूण पेस्ट घालून सोनेरी रंग होईपर्यंत छान असं परतून घेऊ। कढीपत्ता, 2 हिरव्या मिरच्या घालून मिनिटभर परतून घेऊ। कांद्याची पेस्ट घालून हलका सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेऊ। कांद्याची पेस्ट परतून झाली की लगेच टोमॅटो पेस्ट घालून 2 मिनिट परतून घेऊ। अर्धा चमचा हळदी, 1 चमचा धनेपूड, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा कांदा लसूण मसाला, पाव चमचा मटण मसाला, अर्धा चमचा मॅगी मसाला हे सर्व मसाले घालून 1-2 मिनिट परतून घेऊ। नंतर थोडंसं गरम पाणी घालून परतून घेऊ। शिजलेले चणे कढईत मॅश करून घेऊ। हे मॅश केल्यामुळे भाजीला घट्टसरपणा येतो। चण्याऐवजी तुम्ही भाजून घेतलेले बेसन पीठ सुद्धा घालू शकता। 1 ग्लास गरम केलेलं पाणी घालून मिक्स करून घेऊया। उकळी आल्यावर शिजवलेले चणे घालून चवीनुसार मीठ घालू। 4 ते 5 मिनिट उकळून घेऊ। चला तयार आहे छोले। रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। नवीन रेसिपीसाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा। धन्यवाद।